गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. आईस मॅजिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्लावर आणि अंड्याची फ्लावर अंडा भुर्जी. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी सांगते. तर फ्लावर अंडा भुर्जी बनवण्यासाठी मी हा पाव किलो फ्लावर घेतलाय. तो चांगला साफ करून थोडासा गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं उकळून घेतलाय मी. हे चवीनुसार काळं तिखट आहे, म्हणजे आमचा घाटी मसाला, कांदा लसूण मसाला, हा थोडासा चिकन मसाला घेतलाय, चवीनुसार मीठ, हळद, कोथिंबीर, 2 मिरच्या घेतल्यात बारीक चिरून, कांदा, दोन कांदे बारके घेतलेत, 2 टोमॅटो छोटे घेतलेत आणि ही 5 अंडी घेतली आहेत. तर त्या आता मी रेसिपी स्टार्ट करते. तर आपली आता कढई बघा गरम झाली आहे. त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते, जास्त नाही टाकत आहे, एकदम थोडंसं तेल टाकलंय. त्याच्यावर आपल्याला ही अंडी आहेत ही टाकून घ्यायची आहेत. त्याच्यावर मी थोडंसं मीठ टाकते आणि थोडीशी चिमूटभर काळी मिरी पावडर टाकते. आपल्याला भुर्जी करून घ्यायची आहे. छान अशी ती शिजवून कमी तेलामध्ये होऊन जाते. तेल आपल्याला नाही जास्त लागत भुर्जी करून घ्यायला. तर बघा 2 मिनिटांमध्ये आपली भुर्जी तयार झाली आहे. किती कमी तेलामध्ये तयार झाली छान. मी आता ती काढून घेते. तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा. आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते. कांदा थोडासा लाल करून घेते. कांदा टाकून थोडासा लालसर करून घेते आता कांदा मी 5 मिनिटं. तर कांदा बघा आपला झालाय आता छान. आता मी त्याच्यावर तेल टाकते. थोडंसंच टाकलं आता पण तेल मी. त्याच्यावर टाकते ही आपल्या 2 मिरच्या मी चिरून घेतल्या होत्या ना, त्या मिरच्या टाकून घेते. थोडीशी मिरची परतून घेतली की त्याच्यावर आपण मसाला टाकून घेऊया. मसाला घेतलेला आहे ना, घाटी मसाला वगैरे आपला, तो टाकून घेते मी त्यात. तो 1 मिनिट परतून घेऊ जराशी. मसाले टाकल्यावर छान सुगंध येतोय. आता मसालाही परतून झालाय आपला थोडा. आता मी हे टोमॅटो आहेत ना, हे टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो 2 मिनिटं मी त्याच्यामध्ये जरा मऊ करून घेते. झाकून जरा 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे टोमॅटो टाकून. 2 मिनिटं झाकून ठेवते. 2 मिनिटं झाली आहे. टोमॅटो पण झालाय थोडा मऊ, जास्त नाही करायचं आपल्याला, थोडासा करून घ्यायचा होता, मी करून घेतलाय. आता मी त्याच्यामध्ये ऍड करते थोडीशी कोथिंबीर. थोडी नंतर टाकायची आपण भाजी झाली की. आणि हे अंडे आहे ना, ते अंड टाकून घेते. अंड्याची भुर्जी केली ना आपण, ती टाकून घेते. जरा ती परतून घेते ह्याच्यामध्ये जराशी. आता त्यामध्ये ऍड करूया आपला फ्लावर शिजवून घेतलाय ना मी, तो ऍड करून घेते. तर फ्लावर टाकून मस्त मिक्स करून घेते. ही भाजी आपली कमी तेलामध्ये होऊन जाते. ह्याला तेल नाही लागत जास्त. आता बघा मसाला फ्लावरलाही चांगला लागलाय. मी आता 10 मिनिटांसाठी बारीक गॅसवर आता झाकून ठेवणार आहे ते. आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही ऍड करायचंय. आता अशीच बारीक गॅसवर
झाकून ठेवायचंय. आपली भाजी तयार होईल. 10 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होऊन जाईल. तर बघा 10 मिनिटं झाली आहेत. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. मस्त झाली आहे. हे बघा एकदम सुकी पण नाही झाली आहे, छान रसरशीत झाली आहे. मी आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेते मी. मिक्स करून घेते. ही भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता तुम्ही. छान लागते खायला. करून बघा एकदा. माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर नक्की मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.